दाखवा तो लाईव्ह मध्ये मारहाण आहे का काय आहे ते. बाबांनी पहिल्यांदा जी पत्रकार परिषद घेतली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये बाबांनी हे सुद्धा सांगितलं होतं की मला मारहाण झाली आहे, त्याचा पुरावा सादर करतो. एकनाथ महाराज मठ संस्थान अध्यक्ष आणि सचिव यांच्या भ्रष्टाचाराविरोधात 2 ते 3 दिवस झालं इथे केशव महाराज हे उपोषणास बसले होते आणि आज धर्मादायचे अधिकारी येऊन धर्मादायाच्या म्हणण्यानुसार त्यांनी उपोषणही सोडलं. जे पहिले मठाधिपती होते त्यांनी सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये असा गौप्यस्फोट केला की मलाही गावकऱ्यांकडून 2 वर्षांपासून मारहाण झाली आहे आणि त्याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा प्रदर्शित केलेत. आता आपल्या सोबत आहेत केशव महाराज जे सध्या त्या मठा संस्थानाचे उत्तराधिकारी आहेत. आपण त्यांनाच बोलूया की एकंदरीत हे सर्व मिळून प्रकरण काय महाराज, एकंदरीत हे सगळं प्रकरण काय? पहिले जे मठाधिपती होते त्यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी असे गौप्यस्फोट केलेत की मलाही 2 ते 3 वर्षांपासून गावकऱ्यांकडून मारहाण झाली आहे, मलाही त्रास देण्याचं काम झालंय. असं जर आपल्याला वाटत असेल तर माझी प्रशासनाला नक्कीच नम्रतेची विनंती असेल की जर बाबा म्हणतायत की गावकऱ्याकडून मला मारहाण करण्यात आले तर नक्की तुम्हाला तिथं येऊन मला असं वाटतं की तुम्ही विचारावं गावकऱ्यांना की खरोखरच बाबांना हारमान झाली का. अजिबात असा काही प्रकार झालेला नाही, खोटं बोलतायत. सचिव आणि अध्यक्ष यांचा भ्रष्टाचार आता बाहेर पडणार आहे. नक्कीच आता धर्मादाय आयुक्तामधून बोंडे साहेबांनी लेखी दिलेला आहे की 25 तारखेपर्यंत त्यांच्या जबाबाचा अहवाल सादर होईल. या अटीवरती काही काळापुरतं हे आंदोलन थांबलेलं आहे, उपोषण थांबलेलं आहे. नक्कीच जर 25 तारखेला बोंडे साहेबांनी त्यांचा जर नाही अहवाल सादर करून घेतला, पूर्ण भ्रष्टाचार जर नाही बाहेर काढला तर आणखी उपोषण होतील, आंदोलन होतील. कारण याच्यावरूनच आपण लक्षात घ्या, तुम्ही म्हणताय की बाबांना की त्यांनी बाईट दिली की मला 3 वर्षापासून मारहाण करतायत. स्वतः त्यांनी मला उत्तराधिकारी पदावर आणून, तुम्ही त्या बाईट मध्ये ऐकलं असेल की त्यांनी काय सांगितलं, मी त्यांना म्हणजे मला उत्तराधिकारी पदावर आणलंच नाही. याच्यावरूनच ठरवा की त्यांचं किती सत्य आहे आणि किती असत्य आहे. मग मला एक म्हणायचं आहे की बाबांनी हे सगळं बोलायला पाहिजे, मग बाबाच्या बाजूचेच लोक का बोलतात? सचिवांना एवढं सांगण्याची काय गरज? ते बी म्हणतात ना की मला आणण्याकरता आले. एकंदरीत हे सगळं प्रकरण झालं तर तुम्ही त्या संस्थानामध्ये किती वर्षांपासून आहात? मी आता 3 ते 3.5 वर्षापासून तिथं कार्यरत आहे. जर का 3 ते 3.5 वर्षांपासून जर का तुम्ही त्या संस्थानात कार्यरत आहात तर त्याही वेळी तुम्ही अध्यक्ष आणि सचिवांसोबत काम केलं असेल. हो, तेव्हा तो भ्रष्टाचार का नाही दिसला? 3 वर्षापासूनच काढतोय मी. गेल्या 3 वर्षापासून हा भ्रष्टाचार काढण्याचा मी प्रयत्न करतोय. 1 वर्ष मला आल्याच्या नंतर या गावाची पंचक्रोशीची माहिती व्हायलाच वेळ लागला आणि खऱ्या अर्थानं जे मठाधिपतींचं काम आहे, काय काम आहे की जो उत्तराधिकारी आणलाय त्याला स्वतःच्या सोबत फिरवणे, लोकांची माहिती देणे. ज्या गावांनी आपल्याला सहकार्य मठासाठी केलेलं, आता बोरपडी गावातून चुना घेऊन जाऊन स्वतः रतन बाबांनीच मठ बांधलेला आहे. मग ज्या गावाचं सहकार्य झालेलं आहे मठासाठी, त्या गावाची माहिती देणं हे मठाधिपतींचं काम आहे. त्यांच्या सोबत मला फिरवणं मठाधिपतींचं काम आहे. पण मला सोबत तर फिरवत नाहीत, मला सांभाळत पण नाहीत, खोटं बोलतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहिती कुठलीच दिली नाही म्हणून 1 वर्ष माझं माहिती होण्यात गेलं. तिथून पुढं माझ्या जो आळंदीचा झालेला भ्रष्टाचार आहे तो माझ्या निदर्शनास आला. तो मी उघडकेस जनतेच्या समोर आणल्याच्या नंतर मग तिथून पुढे मी सचिव आणि अध्यक्ष यांचा दुश्मन झालो म्हणा, किंवा त्यांनी माझ्यावर दात धरला आणि हे आता आपलं सगळं उघड करतंय म्हणून मला काढण्यापर्यंतच्या प्रक्रिया. आता याच्यात एकही सांगून जातो की याच्यावरती हे प्रकरण थांबलेलं नाहीये. सचिव आणि अध्यक्ष पुढे काय करतील हे मला सांगता येत नाही. जर यदा कदाचित माझ्या जीवितवाला कुठं हानी झाली तर याचे पुरेपूर जबाबदार सचिव आणि अध्यक्ष असतील. एकंदरीत पाहायला गेलं तर हर एका संस्थानामध्ये वाचनालय असतं, गोशाळाही असते. पण मला असं ऐकण्यात आलं की संस्थानामध्ये तुमच्या वाचनालयही नाही, गोशाळाही नाहीये. मग एकंदरीत जर का या सगळ्या गोष्टीचा हिशोब देणार तर मग देणार कसा?
जी गोष्ट जर का अस्तित्वात नसेल तर त्या गोष्टीचा हिशोब कसा येणार? मग हा प्रश्न प्रशासनानं त्यांना विचारायला पाहिजे की बाबा 59 वर्षापासून तपस्वी सद्गुरू एकनाथ महाराजांचं हे संस्थान आहे, तिथं गोशाळा का नाही, वाचनालय का नाही, किंवा वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी का नाही, हा प्रश्न आता प्रशासनाने विचारावा. जर नाही, तुम्ही म्हणतायत ना ते नाहीच, अस्तित्वात नाही, तर आता ती सांगतील कसं उत्तर द्यायचंय आणि घेणारे बोंडे साहेब कसं घ्यायचंय ती घेतील आणि त्याचा अहवाल जनतेसमोर दाखवतील. जर हा नाही दाखवला तर मी पुढील इशारा तुम्हाला सांगितलेला आहे की 26च्या नंतर आंदोलनही होतील, उपोषणही होतील आणि या सगळ्या गोष्टी घडण्याकरता जबाबदार हे सचिव आणि अध्यक्ष आहेत. अशीही ऐकण्यात येतंय की बाबा असं म्हणतायत, पहिले मठाधिपती, की मला धमकी दिली जातीये की मला मठाधिपती होण्यासाठी. तुमची अशी काही धमकी वगैरे? अजिबात तसं काही नाही. तुम्ही गावात आणि पंचक्रोशीत आल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. ते स्वतः खोटं बोल, तुम्ही ऐकलं त्यांच्या बाईटमध्ये की ते म्हणतात, सचिव म्हणतात की बाबांचं जवळपास 90-95 वय. बाबा गेल्या अनेक म्हणजे 2-3 वर्षापासून मी ऐकतोय तर म्हणतात मला 104 झाले, 105 झाले. मग इथंच कळतं तुम्हाला की अध्यक्ष आणि सचिव किती खोटं बोलतात. एक म्हणतंय 95 वर्ष, एक म्हणतंय 105 वर्ष. मग मला सांगा, एवढी ही वयाची जी 5-7 वर्षाची 10 वर्षाची तफावत सांगतायत, ही याच्यातूनच सगळ्या जनतेनं समजून घेतलं पाहिजे की हे खोटं बोलतायत. दुसरा मुद्दा, मला आणून ते काय आता जनतेवर टाकून देत आहेत की जनतेनं आणलं. अरे जनतेनं आणलं असतं तर हे उपोषण करण्याची गरजच लागली नसती. स्वतः त्यांनी आणून मला नाही तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा त्रास दिला आणि त्या त्रासापायी मला आज या ठिकाणी उपोषणासाठी बसण्याची मी जेव्हा पहिला प्रश्न विचारला की बाबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मला मारहाण झाली आहे, तुम्ही त्यावेळी सांगितलं की अशी कोणतीही घटना झालेली नाहीये किंवा त्याचे पुरावे नाहीयेत. पण माझ्याकडे सध्या बाबांना मारहाण झाली असा पुरावा सध्या माझ्या मोबाईल मध्ये आहे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आहे तर तुम्ही प्रेस समोर सादर करा की मारहाण झाल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे तर तो दाखवा. तुम्ही प्रेस समोर दाखवा की त्यांना मारहाण झालेली आहे. दाखवा, तू लाईव्ह मध्ये दाखवा मारहाण आहे का काय आहे ते. बाबांनी पहिल्यांदा जी पत्रकार परिषद घेतली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये बाबांनी हे सुद्धा सांगितलं होतं की मला मारहाण झाली आहे, त्याचा पुरावा सादर करतोय. गावकरी 2-3 वर्ष झाले त्यांच्या अंगावर गेले असंही बाबांनी सांगितलं होतं. हा पुरावा आहे. हे प्रकरण वेगळं चिघळेल की या प्रकरणाचा वेगळा उलगडा होईल याची काही माहिती नाहीये. आता प्रशासनाने तुम्हाला किती तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलंय? 26 तारखेपर्यंत त्यांनी मला अल्टिमेट दिलेला आहे. 26 तारखेपर्यंत म्हणजे या प्रकरणाचा उलगडा होणार नाहीये. तोपर्यंत वाट पाहू. या प्रकरण वेगळं कोणतं वळण घेते या संदर्भात. बालाजी शिंदे, रिपोर्टरसाठी.